पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेलपिंपळ गाव येथील भामा नदीच्या पुलावरती आपण आहोत। आता तुम्ही या माझ्या बाजूला पाहू शकता या पुलाची दुरावस्था किती झालेली आहे। या पुलाला जवळपास 50 वर्षाचा कालावधी लोटला असून या पुलावरून सध्या मोठ्या संख्येने लहान मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते। सध्या हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे। पुलाचे लोखंडी रेलिंग तुटलेले दिसत आहे, तर ठिकठिकाणी पुलावर खड्डेही पडलेले आहेत। हा पूल अवजड वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे। या पुलाची रुंदी कमी असल्याने पुलावर सतत वाहतूक कोंडी असते। पुलाजवळील तीव्र वळणावर अनेकदा अवजड वाहनेही पलटी झालेली पाहायला मिळालेली आहेत। पुलाच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे मोठमोठाले ढीगही आहेत। पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट झालेले आहे, मात्र नूतनीकरणाचे काम लाल फितीत अडकल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। आपल्या सोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांना त्यांच्याशी बोलूया की काय सांगाल तुम्ही या पुलाबद्दल, काय सांगाल की किती वर्षापासूनचा पूल आहे आणि याच्यावरती सध्या काय अडचणी उपलब्ध झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत? यावरती हा जो पूल आहे तो 40 ते 50 वर्षापासूनचा जुना पूल आहे आणि याची परिस्थिती अशी की आतापर्यंत प्रत्येक वेळा डागडुजी करण्यात आलेली आहे, परंतु डागडुजी केल्याच्या नंतर महिना-2 महिन्यामध्ये या रोडची परिस्थिती खूप खराब होती पुलाची आणि बरीचशी जीवहानी या पुलावरती या अगोदर झालेली आहे। आता जी जड वाहने इथून जात असतात, आज पूल आहे उद्या सकाळी असेल की नसेल याची परिस्थिती अवघड आहे। याच्यात किती लोकांचा जीव जाऊ शकतो, इतकी कठीण परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याच्यावरती काहीतरी उपाय शोधावा, नाहीतरी 100% मोठा अनर्थ या ठिकाणी होऊ शकतो। नक्कीच नागरिकांच्या भावना तीव्र आहेत याबाबत। आपण अजूनही आपल्याशी काही आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहेत, त्यांना विचारूया की काय सांगाल तुम्ही या पुलाबद्दल? पूल 1972 ते 75 स्ट्रक्चर आहे पुलाचं। पूल 2-3 ठिकाणी निखळलाय, कधी रत्नागिरी सावित्री नदी झाली तशी दुर्घटना इथं होऊ शकते। तिथं 25 मिली तर 2,000 जातील, कारण या रोडला वाहतूक एवढी भयान आहे की त्याचा तुम्ही विचारच करू शकत नाही। तर 2 मिनिटं जरी गाड्या थांबल्या ना डायरेक्ट 2-2, 3-3 किलोमीटर ट्रॅफिक लागते। शासनाने त्याचा विचार केला पाहिजे। एवढं हेवी वाहतूक असून पण शासन अजिबात लक्ष देत नाही। 2 बाजूला कठाडे तुटल्यात, त्या पड्याल्या बाजूला एक बोगदा पडलाय मोठा, उद्या काही होऊ शकते, एखादी गाडी खाली जाऊ शकते। काही म्हणजे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे। साईडने कचरा पडला इथं, आळंदीला जाणारा महामार्ग आहे, म्हणजे जास्त भाविकांची पण रहदारी असते इथं, त्यामुळे शासनाने थोडं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। आणि मराठवाड्यातून जेवढी काही वाहनं येतात ती 70% वाहनं या रोडला आहे, त्याच्यामुळे शासनाने त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे। नुसते एवढे कोटी निधी तेवढे कोटी निधी, म्हणजे फक्त गाजरांचा व्यापार चालला यांचा, बाकी काही नाही। फक्त म्हणायचं 2,000 कोटी दिले, 3,000 कोटी दिले, एलिव्हेटर होणार आहे, 2 मजली होणार आहे, काही नाही। 20 वर्षात त्यांनी इथं फुटकी दमडी नाही लावली कुण्या शासनाने, फक्त लोकांना आश्वासनं दिली, पण होणार तर काही नाही असं दिसतंय। आत्ता पण म्हणले 2 वर्षात रस्ता होईन, हे होईन, पण आज उक्त काय कुठं हल्लेलं दिसत नाही। त्यामुळे मला नाही वाटत या रस्ता होईन, पण पुलाची पावसाळ्याची आज थोडी काळजी घेतली पाहिजे। याचा कदाचित उद्या काय दुर्घटना झाली, अपघात झाला, मग प्रशासन जागं होतं, मग हे करून ते करून ते नाही, त्याच्या आधी त्यांनी काम केलं पाहिजे असं मागणी। नक्कीच नागरिकांच्या भावना खूप तीव्र आहेत। या संपूर्ण मार्गाचं नूतनीकरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे। तसेच या पुलाचंही जे काही थोडी डागडुगी आहे ती पावसाळ्याच्या अगोदर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।